अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। धानोरा रोहिणी पुलाचे बांधकाम करण्याकरिता शेतातील पिकांचे नुकसान करून डायव्हर्शन करू न दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हेतुपुरस्सर शेतकऱ्यांच्या जमिनीचे व उत्पन्नाची केली हानी। ठेकेदार, इंजिनियर यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून शेतकरी मानसिक तणावात। धानोरा ते रोहिणी पुलाचे बांधकाम करण्याकरिता धानोरा येथील शेतकरी यांच्या शेत आहे। शेताच्या बाजूला पुलाचे काम सुरू करण्यात आले तेव्हा माझ्या शेतात पीक असताना पण माझ्या शेत खसविल्या गेले व त्यांनी सांगितले की जेवढे नुकसान होते तेवढे होऊ द्या, आम्ही तुमच्या शेताला पिचिंग व रस्ता बनवून देतो असे सांगितले होते। पण पावसाळा सुरू होऊनही शेताला पिचिंग व रस्ता बनवून न दिल्याने माझ्या शेतात रस्त्या नसल्यामुळे पेरणीयंत्र किंवा बैलबंडी नेता आली नाही, त्यामुळे माझी जमीन पडीत राहिली असलेल्या माझे आर्थिक नुकसान झाले आहे। एवढेच नव्हे तर मला बांधकाम विभागाचे इंजिनियर, ठेकेदार व त्याचाच एक माणूस मानसिक त्रास देत आहे। त्यांच्या त्रासाला कंटाळून मी व माझे कुटुंब आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, असे अन्यायग्रस्त शेतकरी चंद्रशेखर सुभाष वाकडे यांचे म्हणणे आहे। याचे निवेदन सुद्धा जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी राळेगाव, तहसीलदार राळेगाव, पोलीस स्टेशन वडकी यांना देण्यात आले आहे। सदर शेतकऱ्यांच्या संदर्भातील समस्या समजून घेऊन बांधकाम विभाग व महसूल प्रशासने अन्यायग्रस्त शेतकरी यांना न्याय देण्यात यावे, असे परिसरातील शेतकरी व नागरिकाचे म्हणणे आहे। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। शेतकरी आहे ज्यांच्या शेतात ज्यांच्यासोबत हा प्रकार घडलाय त्याच्यासोबत आहे, आपण त्यांना विचारू। दादा, तुमचा परिचय द्या। मी चंद्रशेखर सुभाषराव वाकडे। काय झालं त्याच्यासोबत? यांना आम्हाला डायव्हर्ससाठी जागा मागितली, त्या आमच्या शेतामध्ये पराठी आणि बोलताचे साधन असल्यामुळे आम्ही त्यांना देऊ शकलो नाही। तरी त्यांनी काही त्यांचं काम चालू असताना आमचं फसवून झालं, त्यांनी काम आमच्यासाठी जागा द्या, आम्ही तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं करून देऊ। आम्ही आमचा बैल बांधाचा मांडव होता तो आम्ही उपसून त्यांना जागा दिली, तशी त्यांनी आमचं फसवफसव केली आणि आमचा रस्ता फोडतोड केला आणि आम्हाला तुम्हाला जागा बनवून देऊ चांगलं त्याच्यापेक्षा, असं म्हणून आम्हाला त्यांनी आश्वासन दिले। आणि नंतर पावसाळा सुरू झाला तरी त्यांनी आमचं पिचिंग सुद्धा करून दिलं नाही आणि आम्हाला जाण्या येण्यास रस्ता सुद्धा व्यवस्थित करून दिला आपण काही दिवसानंतर दिला, त्यामुळे आमचे शेत पडीत हे राहिले। आमचं शेत हे एकूण गट नंबर 7 असून आमचं 81 आर एवढंच फक्त आमचं शेत आहे, तरी आमचे नुकसान झाले। आम्हाला त्यांनी पिचिंग आणि आमचा चांगला व्यवस्थित रस्ता करून द्यावा एवढीच आमची शासनाला मागणी आहे। त्यांनी सांगितलेलं आहे का जो काही आमचा यावर्षी शेतीत पडलं आहे, माल कुठलाही लावता आला नाही, त्यांनी दिले पण हेच दिलं ज्यावेळेस शेतीची वेळ झालेली होती तशा वेळेस शेतकऱ्यांनी करायचं काय या संदर्भात त्याची जाणीव घेऊन कुठल्याही बांधकाम विभागाने सहकार्य न केल्यामुळे आज शेतकऱ्यावर माहिती वेळ आलेली आहे। याची दखल घेऊन बांधकाम विभागाने तसंच शासनाने दखल घेऊन त्या शेतकऱ्याला योग्य तो न्याय देण्यात यावा, अशी या शेतकऱ्याची मागणी आहे। अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।